हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे सीटी करंट ट्रान्सफॉर्मर. तर ह्यामध्ये आधी काय बघणार आहे ते बघूया आपण. सीटीमध्ये पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन, याचं कन्स्ट्रक्शन, दुसरं वर्किंग अँड थर्ड ह्यामध्ये वाय सीटी नेवर वाय सेकंडरी ऑफ सीटी नेवर ओपन. आता बऱ्याच ह्याच्यामध्ये व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलं असतं की व्हाय सीटी नेवर ओपन, पण जर ओपन झाली तर ते परत कसं दुरुस्त करायचं हे कुठल्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही. ते शेवटला आपण सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. आफ्टर ओपनिंग द सीटी हा आपला शेवटचा मुद्दा आहे. तुम्हाला रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की जर सेकंडरी ओपन झाली सीटीची तर काय करायचं ते. तर लेट स्टार्ट. आता पहिला कुठला आहे? कन्स्ट्रक्शनल पार्ट येऊया आपण. तर ही बघा, मी सर्किट डायग्राम घेतलेली आहे. ही सर्किट डायग्राम आहे कशाची? तर सीटीची. कनेक्शन डायग्राम सुद्धा म्हणू शकतो. हे पहा, हे आहे तो प्रायमरी पार्ट आहे. हा पार्ट जो आहे तो प्रायमरी साईड आहे. ही काय साईड तुमची? प्रायमरी आहे. जशी ट्रान्सफॉर्मरची आहे तशीच आहे. हा कुठला आहे? सेकंडरी साईड म्हणू शकतो. आता हे बघा, प्रायमरी साईड कशी आहे? कनेक्ट सेरीज विथ द प्रायमरी वाइंडिंग. आणि लोडला कशी केलेली आहे? सेरीज. हे कसे कनेक्ट केलेले आहे? सेरीज विथ प्रायमरी साईडला केलेले. आता हे सेकंडरी वाइंडिंग बघा, सेकंडरी वाइंडिंगकडे नंबर ऑफ टर्न्स काय आहेत? जादा आहेत. आणि प्रायमरी वाइंडिंगकडे नंबर ऑफ टर्न्स काय आहेत? कमी. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ह्यानुसार आपल्याला ह्याचं कन्स्ट्रक्शन बघायचं आहे. तर या आता कन्स्ट्रक्शन किंवा त्याची इन्फॉर्मेशन आधी पाहूया आपण, कसं वर्क होतं आहे ते. तर ह्यामध्ये बघा काय आहे? इट्स प्रायमरी वाइंडिंग डिझाईन टू कनेक्ट सेरीज विथ लाईन. प्रायमरी वाइंडिंग, माझ्याबरोबरच तुम्ही नोट्स बनवा. प्रायमरी वाइंडिंग कनेक्टेड इन सेरीज विथ लाईन. हे पहा ना, इथं दिलेलं आहे प्रायमरी वाइंडिंग कनेक्टेड इन सेरीज विथ लाईन. हो का, हे प्रायमरी वाइंडिंग आहे. हे असं येऊन इथं डायरेक्ट आहे. म्हणजे कनेक्शन कसं आहे? याचं सेरीजमध्ये आहे. कनेक्शन कसं आहे? सेरीजमध्ये आहे. त्यानंतर काय आहे? इट इज देअर फॉर नेसेसरी दॅट इम्पिडन्स ऑफ द प्रायमरी वाइंडिंग इज मेड ॲज पॉसिबल. म्हणजे प्रायमरी वाइंडिंगचा इम्पिडन्स मस्ट बी लो. प्रायमरी वाइंडिंगचा इम्पिडन्स शुड बी और मस्ट बी लो पाहिजे. का? तर हे सेरीजमध्ये आहे. जर सेरीजमध्ये असेल आणि रेझिस्टन्स जास्त असेल तर इथंच व्होल्टेज ड्रॉप व्हायला चालू होईल. त्यामुळं काय महत्त्वाचं आहे? तर ह्याचं जे वाइंडिंगचं प्रायमरी वाइंडिंगचा इम्पिडन्स आहे तो लो पाहिजे. आयडियली 0 पाहिजे, पण 0 होऊ शकतो का? नाही. त्यासाठी काय करायचं असतं? मस्ट बी अ लो. नेक्स्ट पॉईंट ह्याचा बघा. आता ह्या करंट ट्रान्सफॉर्मरचं बघा, प्रायमरीला नंबर ऑफ टर्न्स काय आहेत? कमी आहेत. आणि सेकंडरीकडे नंबर ऑफ टर्न्स जास्त आहेत. पण हे नंबर ऑफ टर्न्स जरी कमी असले तर हे कसे आहेत? थिक आहेत. हे कसे आहेत? थिक नंबर ऑफ टर्न्स. आणि हे कसे आहेत? थिन आहेत. थिन म्हणजे एकदम पातळ. हे थिक असल्यामुळं काय होतंय? करंट जास्त कॅरी करू शकतो. आणि सेकंडरीकडे कसे आहेत? कमी आहेत नंबर ऑफ टर्न्स. मग हे गोष्ट बघितल्यानंतर तुम्हाला जनरली आपला ट्रान्सफॉर्मर आठवतोय. हे बघा, इथं सेकंडरीचा N2 कसा आहे? जास्त आहे. आणि N1 कसा आहे? कमी आहे. जर हे असं असेल तर ह्यामध्ये काय होईल? N2 ग्रेटर दॅन N1. म्हणजेच ह्याचा अर्थ होतो की सीटी ऑलवेज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. ओके.
तर CT ऑलवेज अँड ऑलवेज काय असतो, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतो. आता CTच्या सेकंडरीकडे काय आहे, करंट कमी आहे. CTच्या सेकंडरीकडे काय असतो, करंट कमी आहे, त्यामुळेच तो काय आहे, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आपण याला म्हटलं जातं. आता CTच्या सेकंडरीकडे करंट कमी आहे म्हणजे सेकंडरी साईडला बर्डन जो म्हणतो, बर्डनसुद्धा काय असतो त्याचा, बर्डन जे आपण इंडिव्हिज्युअल ट्रान्सफॉर्मरला किंवा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरला काय म्हणतो आपण, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरला आपण काय म्हणतो, सेकंडरी साईडला लोड म्हणतो, पण ह्या ठिकाणी काय म्हणायचं आहे, बर्डन. हे बर्डन काय असतं, लेस असतं. आणि हे कशात मेजर करतात, VA मध्ये. बर्डन कशामध्ये मेजर करतात, VA मध्ये. आता नेक्स्ट पेजवर जाऊ आपण. द अमाऊंट ऑफ पॉवर विच CT हँडल इज स्मॉल. हे बघितलेलं आहे, ते रेटेड बर्डन कसं आहे, VA मध्ये मेजर केलं जातं. आता बघा ह्याच्या सेकंडरी साईडला, मागच्या व्हिडिओला पण बघितलं, सेकंडरी साईडला करंट किती असतो, सेकंडरी साईडला करंट किती असतो, रेटेड अँड फिक्स्ड व्हॅल्यू आहे 5 एम्पियर. सेकंडरी साईडला करंट किती असतो, 5 एम्पियर असतो. आता ह्यामध्ये बघा, इन जनरल करंट ट्रान्सफॉर्मर has high efficiency जनरल करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये इफिशियन्सी कधी जास्त येते, तर मागच्या लेक्चरलाच मी सांगितलं, जर CRGO यूज केला तर. CRGO म्हणजे काय, कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टील. मी तर फुल फॉर्म देतो, कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टील. कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टील असेल तर का, तर हिस्टॉरिसिस लॉस ह्याच्यामुळे कमी होतात. फ्लक्स डेन्सिटी should be low. Total load on secondary also small. ओके. आता ह्यामध्ये बघायचं आहे की टर्न्स रेशो. आता टर्न्स रेशो हा एक्झॅक्टली 100% नसतो. हे कशामुळे आहे, तर ड्यू टू मॅग्नेटायझिंग करंट. ह्या मॅग्नेटायझिंग करंटमुळं टर्न्स रेशो आपला काय येत नाही, एक्झॅक्ट 100% येत नाही, तर त्यामध्ये 0.5% इतका एरर येतो. हे कशामुळं आहे सगळं, तर मॅग्नेटायझिंग करंटमुळं ह्या गोष्टी होत जातात. नेक्स्ट काय बघायचं आहे, तर करंट ट्रान्सफॉर्मर ह्याचं कूलिंग बघायचं आहे. ह्याचं कूलिंग कसं असतं, एअर कूलिंग असतं. पण फॉर हाय रेटिंगसाठी काय होतं, मग जर 12 kVच्या वर असेल तर तिथं ऑइल कूलिंग यूज केलं जातं. हे झालं तुमचं वर्किंग बघितलं आपण. आता सगळ्यात आवडता तुमचा विषय जो बऱ्याचशाच इंजिनियर लोकांचा आवडत असतो, की व्हाय करंट ट्रान्सफॉर्मर नेवर गेट्स ओपन सर्किटेड ऑन द सेकंडरी साईड. तर ते बघायचं आहे आता आपल्याला, व्हाय CT सेकंडरी नेवर ओपन. तर त्याच्या आधी मी तुम्हाला डायग्राम दाखवतो. हे बघा, ह्या डायग्राममध्ये ह्याचा जो प्रायमरी पार्ट आहे हा प्रायमरी पार्ट, आणि हा काय असतो सेकंडरी पार्ट. ह्याचं I1N1 टर्न, I1N1, आणि ह्याचं काय असतं I2N2 टर्न. I1N1 turns is exactly matched with
I1 N1 टर्न इज एक्झॅक्टली मॅच्ड विथ I2 N2 टर्न्स. म्हणजे काय असतं, प्रायमरी करंट इंटू प्रायमरी टर्न्स आणि सेकंडरी करंट इंटू सेकंडरी टर्न एक्झॅक्टली मॅच्ड होतं. पण बाय मिस्टेकली जर सेकंडरी साईड ओपन झाली ह्याची, हे बघा ना, बाय मिस्टेकली ह्याची सेकंडरी साईड जर ओपन झाली, इथं ही सेकंडरी साईड आहे, तर काय होतं, तर ह्या ठिकाणी प्रायमरी N1 बिल्टअप झालेले आहेत. ते ह्याचं फंक्शन काय असतं I2 इंटू टर्नचं, तर कंट्रोल करायचं असतं. काय असतं, कंट्रोल. किंवा काय करायचं असतं, आपण त्याला भाषेत, दुसऱ्या भाषेत म्हणू की I1 N1 जे टर्न्स तयार होते ते प्रॉपरली कंट्रोल करायचं काम कोण करतं, N2 N2 टर्न. म्हणजे बघा, इथं आपण म्हशीचं जर उदाहरण घेतलं तर इथं काय होणार आहे, जर हे I2 N2 टर्न काय करतंय, ह्या I1 N1ला हे म्हैस आहे असं कन्सिडर करू. काय कन्सिडर करू, म्हैस आहे असं कन्सिडर करू. ह्या म्हशीला कंट्रोल करायचं काम करतो कोण करतं, ह्या म्हशीला कंट्रोल करायचं काम करतं I2 N2 टर्न. म्हणजे हे आपल्याला हे माहीत आहे की I1 N1 टर्न 100% जास्त आहेत, म्हणजे ही म्हैस उधळणार आहे हे आपल्याला 100% माहीत आहे. पण त्याचबरोबर I2 N2 टर्न असल्यामुळं हे काय करतं, ह्या म्हशीला कंट्रोल करतं. म्हणजे प्रायमरी I1 N1ला कंट्रोल करतं. जर हे ओपन झालं म्हणजे काय झालं, I2 काय झालं, 0. I2 जर 0 झालं तर हे कंट्रोल राहील का, 100% राहणार नाही. हे कंट्रोल न राहिल्यामुळं काय होतं, तर जास्त करंट वाढून सेकंडरीकडं, I1चा करंट इकडं सेकंडरीकडे जास्त वाढून काय होतं, तर व्होल्टेज बिल्टअप जास्त होतं. व्होल्टेज बिल्टअप झालं तर इन्सुलेशनवर स्ट्रेस येतो आणि सेकंडरीकडे जे करंट एक्सेस होतो, जो करंट एक्सेस जातो, त्यामुळे काय होतं, पॅरलर करंट झाल्यामुळे काय होतं, रिपल्शन क्रिएट होऊन तिथले काय होतात, जे नट बोल्ट्स असतात किंवा जे मेटल पार्ट असतात ते सेंट्रिफ्युगल फोर्समुळं काय होऊ शकतात, उडून जातात. आणि हे काय करू शकतं, हे डॅमेज करू शकतात. कुणाला डॅमेज करू शकतात, तिथं जो वर्कर असेल तो 90% जर वर्कर असेल तर त्याची जीव गमावू लागू शकतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे झालं कन्सेप्ट. पण आफ्टर ओपनिंग हाऊ इट इज रिकवर्ड, आफ्टर ओपनिंग हाऊ इट इज रिकवर्ड. जर तसं ओपन झालं तर सिटी काय करावं लागते आपल्याला, सिटी डिमॅग्नेटाइज करावं लागते. आता हे डिमॅग्नेटाइज कशी करायची, तर कनेक्टिंग हाय रेजिस्टन्स अक्रॉस सेकंडरी terminal. Connecting high resistance across the secondary terminal and full primary voltage is given. आता हा रेजिस्टन्स आहे, म्हणजे ह्या सेपरेट पेजवर दाखवतो तुम्हाला, ही सेकंडरी वाइंडिंग आहे. तर हे जे अक्रॉस काय जोडलेला असतो, हा रेजिस्टन्स जोडलेला असतो ते डिमॅग्नेटाइज करायसाठी. आणि प्रायमरी साईड करंट काय केलेला असतो, फुल लोड करंट सोडलेला असतो, बरोबर. आता हा रेजिस्टन्स असतो तो काय करायचा असतो, स्लोली हा रेजिस्टन्स जो आहे तो पहिल्यांदा समजा 100 ओहम असेल तर परत काय करायचा, 10 ओहम, परत 2 ओहम, परत 0.3 ओहम आणि स्लोली रिड्यूस करायचा. हा काय करायचा, स्लोली काय करायचा, रिड्यूस करायचा. ही सगळ्यात महत्त्वाची टेक्निक असते. पण रिसेंटली जे सिटी निघालेले आहेत त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट स्विच
शॉर्ट सर्किट स्विचच असतो, जेणेकरून जरी ओपन राहिली तरी ते ॲटोमॅटिक ॲडजस्ट करू शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि कमेंट बॉक्समध्ये मला जरूर लिहून पाठवायचं आहे की जे आपण इक्वेशन बघितलेलं आहे, वाय सी टी नेवर ओपनड और सेकंडरी साईड नेवर ओपन, ते इक्वेशन कोणतं आहे मला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहायचं आहे. थँक्यू सो मच. Hello friends, please like, share and subscribe the Electrocrux YouTube channel. Thank you.